लोक बोलतात ना की जपान 2050 मध्ये जगतात. इट्स टोटली ॲडव्हान्स. जास्त करू शकतात. वेलकम बॅक, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माय फ्लाइंग सूट. आणि आज मी आहे जपानमध्ये येऊन मला 5 days झालेले आहेत. आणि मी होती टोकियोमध्ये, म्हणजे अजूनही टोकियोमध्ये आहे. आता मी पुढे कुठे जायचं अजून काही प्लॅन केलेलं नाही आहे. बट लेट मी टेल यू, जपान इज अमेझिंग. म्हणजे एव्हरीथिंग इज सो ड्रीमी, एव्हरीथिंग इज सो, म्हणजे जे लोक बोलतात ना की जपान 2050 मध्ये जगतात. आणि ॲक्च्युली आय कॅन विटनेस इट. मी खूप एक्सपिरियन्स करू शकते की जे तिथे मी जे एक्सपिरियन्स करते आहे, ज्या गोष्टी बघते आहेत, म्हणजे टोटली ॲडव्हान्स. हॉस्टेल, मॉल्स, सगळ्या गोष्टी खूप जास्त ॲडव्हान्स आहेत आणि मस्त आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कॅप्सूल हॉटेलमध्ये राहते आहे इकडे. इट्स बिन लाईक 5 days. 2 दिवस इनिशियल 3 days मी दुसऱ्या हॉटेलमध्ये राहत होती आणि आता मी दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन केलं काल. तर मी त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की हे पण खूप ॲडव्हान्स आहे. म्हणजे हॉस्टेलमध्ये जे चेक इन प्रोसिजर आहे आणि एव्हरीथिंग इज देअर, सर खूप जास्त ॲडव्हान्स आहे. म्हणजे शॉवर रूम झाले, टॉयलेट्स झाले आणि बेड, हे सगळं. म्हणजे मी आतापर्यंत मी जेवढे पण कंट्रीज आणि जेवढे पण ट्रॅव्हल केलं आहे ना, एवढं ॲडव्हान्स मी कुठेच बघितलेलं नाही आहे. तर मी आजचा स्पेशली व्हिडिओ हा डेडिकेट करणार आहे की इकडचे हॉटेल्स कसे असतात. तर मी एका हॉस्टेलमध्ये राहते आहे. इट्स अ हॉटेल, कॅप्सूल हॉटेल. नाव मी मेन्शन करेन, आता लक्षात नाही आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की इकडची हॉटेल कशी असते. इथे हॉटेल थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे हॉटेल, नॉर्मल हॉटेल आपण बघायला गेलं तरी पण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. मी हॉस्टेलमध्ये राहते तर मग हे थोडं चीप आहे. म्हणजे नॉर्मली तुम्ही नॉर्मल हॉस्टेल किंवा हॉटेल बघायला गेलात ना, त्याचे पर नाईट चार्जेस असतात 10,000 to 12,000. आणि मी हॉस्टेलमध्ये राहते तर मी ॲव्हरेज हॉस्टेलमध्ये राहते. जास्त लक्झरियस नाही आहे, एक्सपेन्सिव्ह नाही आहे आणि खूप चीप पण नाही आहे. बट तरी पण हे खूप जास्त लक्झरियस मला वाटतं आहे माझ्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग. तर त्याच्यासाठी मी पे केले आहेत एका नाईटचे 1300 INR. आता मी तुम्हाला हॉस्टेलचा टूर देणार आहे. म्हणजे हॉस्टेलला पण लोक हॉटेलच बोलतात. कॅप्सूल हॉटेल नाव आहे हॉटेलचं. सो मग तिकडे आता मी टूर देणार आहे. सो दिस इज द लेन जिथे माझं हॉटेल आहे. आणि इथे आय थिंक खूप सारे हॉटेल्स आहेत, कारण का मी बघितले इथे. म्हणजे आता हे पण एक हॉटेल आहे, हे पण एक हॉटेल आहे, पुढे पण गेला तिकडे पण हॉटेल आहेत. आणि हे जे आहे हॉस्टेल जिथे मी राहते, कॅप्सूल हॉस्टेल सुझुमोरिया, ते इथून एंट्रन्स आहे. सो आपल्याला आल्यावरती शूज चेंज करायचे असतात जपानमध्ये. सो ही वेंडिंग मशीन आहे. दॅट इज द रिसेप्शन. दिस इज द एंट्रन्स एरिया. इथून आपण आतमध्ये गेलो तो एक छोटासा डायनिंग एरिया आहे आणि ते मायक्रोवेव्ह आहे, गेम्स आहेत, प्लस डस्टबिन पण इकडे, वेगवेगळे डस्टबिन्स वेगवेगळ्यासाठी. फॉर एक्झाम्पल हा फक्त कॅनसाठी आहे, हा बॉटलसाठी आहे, हा नॉन बर्नेबल गोष्टी आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतात आणि हे बर्नेबल गोष्टीसाठी. म्हणजे असे डिफरंशिएट करून ठेवले आहेत, त्याच्यामध्येच तुम्ही टाकायचं. आय थिंक दिस इज फॉर वॉटर. हे वॉटरसाठी आहे. आणि गेम्स पण आहेत. हॉस्टेल आहे सो मग गेम्स तर असणारच. आणि दिस इज सम इन्स्ट्रक्शन. सो आणि हे चेक इन आहे. तर म्हणजे इथे कसं आहे की तुम्ही 3 वाजता चेक इन आहे, 10 वाजता चेकआउट आहे. ते मेन्शन केलेलं आहे. जर तुम्ही त्याच्यानंतर चेकआउट केलात, जर 12 hours तुम्ही एक्स्ट्रा केलात तर मग ते चार्ज यू 200 yen एक्स्ट्रा. तर मी काल आलेली तर या हाऊसमध्ये चेक इनचे लोक आहेत
ते 2 दिवस मी हॉस्टेलमध्ये राहत होती. त्या हॉस्टेलमध्ये चेक इनसाठी कोड नव्हता. डायरेक्टली तुम्ही टॅबवरती जाऊन तुमचा पासपोर्ट स्कॅन करायचा, मग तुम्हाला कोड देणार, त्या कोडने तुम्ही चेक इन करून तुमच्या रूममध्ये जाऊ शकता. पण इथे असं नाही आहे. इथे त्या लोकांनी ठेवलेले आहे. सो मेजरली सगळे पण हॉटेल्स असतात तिकडे तुम्हाला ह्युमन इंटरॅक्शन होत नाही. जस्ट गो दॅर, टॅबवर तुम्ही चेक इन करायचं आणि तुम्हाला भेटतं. तर मला जो रूम भेटला आहे तो 5th फ्लोअरवरती आहे. सो मी 5th फ्लोअरवरती जाणार आहे. तर इकडे सगळ्याच इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुमचा रूम कसा असणार, काय आहे. हे बाहेर जे आहे गाईडलाईन्स, हे जॅपनीजमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. दिस इज 5th फ्लोअर जिथे मी राहते. तर हा मिक्स डॉर्म आहे. तर जसे आपण एंटर करणार ना तर इकडे रेस्टरूम आहे. शॉवर रूम नाही आहे, फक्त रेस्टरूम आहे. त्याच्यामध्ये आपलं वॉश बेसिन, टिश्यूज आणि हे सगळे आहेत. आणि हेअर ड्रायर आहे. दिस इज ड्रायर. आणि वॉशरूम बघण्यासारखे आहे तिकडचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं वॉशरूममध्ये मी गेली, ठीक आहे. सो वॉशरूम्स असे आहेत. नॉर्मल आपले कमोड असतात तसं वॉशरूम आहे. बट दिस इज क्रेझी पार्ट, आय लाईक दिस. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत की तुम्हाला फ्लश, हँड फ्लश, आपल्याकडे हँड फ्लश असतो, जसं हँड फ्लश नाही आहे इकडे. वेगवेगळ्या अँगलने यू कॅन वॉश युअर ॲसचं असं आहे. दिस इज अमेझिंग. आणि ते स्टॉप जे ठेवलेलं आहे ना ते टॉवेल्स, जे यूज टॉवेल्स असतात. फॉर एक्झाम्पल ह्या हॉटेलमध्ये एव्हरी डे दे विल गिव्ह यू 1 टॉवेल. तर मग तुम्ही आफ्टर शॉवर ह्याच्यामध्ये डंप करू शकता टॉवेल्स. आणि सेम नॉन बर्नेबल डस्टबिन डिफरंट, बर्नेबल डस्टबिन डिफरंट. अँड दिस इज द रूम. सो हे डॉर्म्स आहेत. कॅप्सूल, सॉरी हा डॉर्म आहे, कॅप्सूल हॉटेल बोलतात ह्याला. तर ह्याच्या ईच बेडमध्ये एक माणूस असतो असा. आणि हे लॉकर्स आहेत. तर माझा लॉकर आहे हा 512. त्याची त्या लोकांनी की पण दिलेली आहे. ही की आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता. सो दिस इज मी सामान ठेवलेलं आहे. हँगर पण आहे आणि बॅग पण ठेवू शकतो. ओके, तर माझा आहे 512 बेड. दिस इज माय बेड 512. हे आपण खाली केलं. इथून आहे माझा बेड. तर इथून जायचं आतमध्ये. हे सामान ठेवायसाठी छोटंसं दिलेलं आहे. आणि इथून ह्याने तुम्ही लाईट कमी जास्त करू शकता. प्लस ह्याच्यामध्ये जास्त लाईट पाहिजे तर तसं आहे. फॅन ऑन ऑफ. प्लस दिस इज चार्जिंग पॉईंट. तर तुम्ही चार्जिंगसाठी ते ठेवू शकता. आणि यस, मस्त आहे, कोझी लाईक दिस. आणि हा स्मोकिंग डिटेक्टर पण आहे इथे. हे सो इन केस इफ यू स्मोकिंग का समजू शकता. प्लस ही लाईट, प्लस अलार्म पण आहे. हा अलार्म लावू शकतो, अलार्म ॲडजस्ट करू शकतो इकडे. तर असं आहे. प्लस इथे पूर्ण हॉटेलचा मॅप दिलेला आहे, कोणत्या हॉटेलवरती काय आहे. फॉर एक्झाम्पल 7th फ्लोअरवरती शॉवर रूम आहे, 8th फ्लोअरवरती वॉशिंग मशीन आहे, रिसेप्शन 1st फ्लोअरवरती, वेंडिंग मशीन पण 1st फ्लोअरवरती आहे. आणि इथे आपण आहोत. हा मॅपमध्ये त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. एलिव्हेटर ह्या साईडला, म्हणजे इथून आपण बाहेर गेलो की टेलिफोन आहे, मग एलिव्हेटर, मग रेस्टरूम पण आहे सेम फ्लोअरलाच जे आपण बघितले. रेस्टरूम पण आहेत सेम फ्लोअरला जे आपण बघितलं. आपण जाऊया वरती 7th फ्लोअरला. 7th फ्लोअरला जिथे आहे शॉवर. मी तुम्हाला दाखवते शॉवर रूम. 7th फ्लोअर. दिस इज शॉवर रूम. ठीक आहे. या साईडला आहेत टॉयलेट्स जसं मी तुम्हाला दाखवत होते. आणि हे 3 शॉवर रूम आहे. दिस इज फॉर वुमेन. सो असं असतं शॉवर रूम. फॉर एक्झाम्पल मी आतमध्ये गेली
सो त्या लोकांनी इथे बॉडी सोप, कंडिशनर, शॅम्पू, फोम वॉश हे सगळं ठेवलेलं आहे. आणि हेअर ड्रायर ॲज वेल. दिस इज द 8th फ्लोअर. तर इथे आहे वॉशिंग मशीन आणि खाली आय गेस ड्रायर आहे. तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा फी पण आहे. आय डोंट नो किती फी आहे. अँड दिस इज द डायनिंग एरिया. सो इथे बसून तुम्ही लंच करू शकता. 1st फ्लोअरवाला डायनिंग एरिया आहे आणि तो 5th फ्लोअरवाला 8th फ्लोअरवाला डायनिंग एरिया आहे. ज्या आधी हॉस्टेलमध्ये राहत होती तिथे किचन पण होतं, बट इथे किचन नाही आहे. इथे किचनच्या ऐवजी त्या लोकांनी सगळं ठेवलेलं आहे. मतलब रेडी टू कुक कप नूडल्स आणि थोडेफार स्नॅक्स वगैरे. इफ यू वॉन्ट यू कॅन परचेस अँड यू कॅन ईट हिअर, असं आहे ऑप्शन. तर नाईस. इट्स लाईक दिस इज वन ऑफ द लाईक चीपेस्ट हॉटेल. अँड इथे जिथे मी राहते आज, ज्याच्यापेक्षा पण एक्सपेन्सिव्ह होते. 3000 INR, 2000 INR, थोडंसं जास्त चांगलं आहे. बट हे पण काय वाईट नाही आहे, हे पण चांगलंच आहे. तर कम्पॅरेटिव्हली मी ज्या हॉस्टेलमध्ये राहिली आहे बाकीच्या देशांमध्ये, सो त्याच्या कम्पॅरेटिव्हली मला हे खूप जास्तच चांगलं वाटलं. सो मला वाटलं की मी व्हिडिओ बनवायला पाहिजे, सो मी व्हिडिओ बनवते. हे होतं हॉस्टेलचा टूर, हॉटेलचा, कॅप्सूल हॉटेलचा टूर. तर आता करते की मी तुम्हाला दाखवते की इकडचा पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा यूज करायचा. सो इथेच बाजूला टोकियो स्काय ट्री टावर आहे. तर तिकडे जायचा विचार करते आहे आणि मी जाणार आहे मेट्रोने. तर मी तुम्हाला शो करणार आहे की हाऊ यू कॅन यूज द जॅपनीज मोड. बट ते टोकियोमध्ये मेट्रो कसे यूज करू शकतो. सो लेट्स गो. आहे जिथे मी राहते आहे तिथे आजूबाजूच्या इकडे हॉटेल्सच आहेत. हे समोर आहे ते पण हॉटेल आहे. त्या लोकांनी बाहेर हॉटेलचे फोटो पण डिस्प्ले केलेले आहेत. वेंडिंग मशीन तुम्हाला इथे सगळीकडे भेटणार, सगळीकडे म्हणजे सगळीकडे. इट्स लाईक मला तर असं वाटतं की सिटीला शेपच वेंडिंग मशीनने केला आहे. इट्स अ पार्ट ऑफ द सिटी आर्किटेक्चर. सो हा आहे समोर पार्क जिथे मी वॉक करते आहे आणि इथून मी मेट्रो पकडणार आहे टोकियो स्काय ट्रीला जाण्यासाठी. एकच स्टेशन आहे. मी ट्रॅव्हल करत आहे जून मंथमध्ये. आजची डेट आहे 18 जून. युजली या टाईममध्ये पाऊस स्टार्ट होतो जपानमध्ये, टोकियोमध्ये. बट काल पडत होता इव्हनिंगला थोडासा, म्हणजे रेग्युलर नसतो, ऑल्टरनेट डे नसतो. बस काल इव्हनिंगला होता. आज सकाळपासून जरा पण पाऊस नाही आहे. परत परवा थोडासा डिझेल झाला आणि नंतर मग गेला. सो यू कॅन चेक ऑन वेदर ॲप. वेदरवरती तसं असं दिसतं, म्हणजे वेदरवरती समजा दाखवतात की 70% 80% रेनचे चान्सेस आहेत. तर मग त्यावेळेस होणार. हा एक एरिया आहे जिथून इथे एक मॉल आहे. त्या मॉलच्या आतून मग खाली अंडरग्राऊंड मेट्रो जाते. सो तिथून मी आता जाणार आहे. दिस इज अ मॉल. सो काल मी इकडे आलेली, मी थोडीफार शॉपिंग पण केली इथून. जास्त काय चीप नाही आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. मॉल आहे त्याच्या खालून मेट्रोसाठी अंडरग्राऊंड स्टेप्स केलेले आहेत, म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रो आहे. युजली या सिटीजमध्ये टोकियो सिटीमध्ये मेजरली सगळे मेट्रोज अंडरग्राऊंडच आहेत. काही एरियाजमध्ये वरतून जातात मेट्रो, बट ते वेगळ्या साईडला. तो असं मी खाली जाणार आहे. त्याच्यावरती तुम्ही साईन बघताय ब्ल्यू कलरचं Z13 ही लाईन आहे मेट्रोची. अशी वेगवेगळ्या कलरची लाईन असतात. ब्ल्यू लाईन आहे, येलो लाईन आहे, अशा खूप लाईन्स आहेत. ते बघून आपण जाऊ शकतो. गुगल मॅप्स युजली गुगल मॅप्समध्ये शो करतं. सो मी नेहमी जेव्हा ट्रॅव्हल करते आणि मेट्रोने मला ट्रॅव्हल करायचं असतं तर गुगल मॅप्स. सो हे खाली मी जाते आहे हन्झोमोन लाईन. या लाईनने मी जाणार आहे. त्याच्यासाठी इथून मला खाली जायचं आहे. तर मी ट्रेन पकडणार. दिस इज द मेट्रो स्टेशन. मी एंटर केलं मेट्रो स्टेशनमध्ये. हे साईन्स आहेत ते फॉलो करायचे असतात युजली. तर या राईटला जायचं आहे.
हांझू मोन लाईव्ह. तर ही मशीन आहे, तिकडे आपण तिकीट काढतो. म्हणजे ते आहे सुइका कार्ड, जे मी एअरपोर्टवरती जेव्हा लँड झालेली तेव्हाच घेतलेलं. तर ते तुम्ही रिचार्ज करू शकता इथून. फॉर एक्झाम्पल मला करायचं आहे रिचार्ज. तर मी 1000 येन टाकले, तर माझं बॅलन्स आहे आता 1153. तर हे कार्ड मी यूज करू शकते बस, मेट्रो, इवन रेस्टॉरंट्समध्ये पण हे कार्ड यूज होतं. सो यू हॅव टू लाईक टॅप, इकडे दिसणार आणि मग जायचं. ही आहे लाईन. तर मला जायचं आहे ओशुआगा स्काय ट्री, ते जे लिहिलेलं आहे ती ट्रेन. त्याच्यासाठी मला इथून ट्रेन पकडायची. तर इथे जी ट्रेन येणार ती जाणार मिनामी कुरुहाशीला. ती ट्रेन मी पकडणार. म्हणजे हे गुगल मॅपवरती पण सांगून, म्हणजे तुम्ही गुगल मॅपवरती डेस्टिनेशन आणि अरायवल डेस्टिनेशन आणि बोर्डिंग डेस्टिनेशन टाकलात तर गुगल मॅपमध्ये पण शो करतं. बट स्टील हे आपण एकदा मॅपवरती पण चेक करू शकतो. लाईक दिस. हा मॅप या लाईनचा आहे फक्त. आलेली आहे बाहेर स्टेशनच्या. आणि ओके, स्टेशनच्या बाहेर म्हणजे मी स्टेशनच्या आतमध्येच आहे. बट इथे तुम्हाला कुठे जायचं आहे त्याच्यासाठी म्हणजे इथून लाईन चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाहिरा गेटच्या इथे जायचं आहे. नाहिरा गेट लोकेशन आहे, त्यासाठी B1 B2 एक्झिट घ्यायची असते. आणि तुम्हाला ओशियागा गेटच्या इथे जायचं आहे तर मग तिकडे तुम्हाला A1 to A3 B3 एक्झिट घ्यायची असते. सो आता मी जाणार A1 to A3 एक्झिटच्या इथे. हे पण गुगल मॅप्समध्ये शो करतात की जर तुम्हाला ज्या डेस्टिनेशनला जायसाठी तुम्हाला कोणत्या गेटमधून बाहेर जायचं आहे. तर आता मी जेव्हा एक्झिट करणार स्टेशनच्या इथून तेव्हा पण मला IC कार्ड टॅप करायचं असतं. तेव्हा मग जो पण फेअर असणार तो कॅल्क्युलेट होऊन डिडक्ट होणार तुमच्या कार्डमध्ये. इथून एंटर करायचं आहे टोकियो स्काय ट्री. टोकियो स्काय ट्री इज द फेमस डेस्टिनेशन इन टोकियो. तर ते एंट्री करायसाठी हा स्टेप्स घ्यावा लागतो. 今天承蒙光临东京蛇兰满级，在此表示衷心的感谢。下面向光临本店的顾客播送营业时间的通知，请您轻松享受购物和美食的体验。
सो मी वरती चढून आलेला आहे. इट्स लाईक अ मॉल कॉम्प्लेक्स सारखंच आहे, जिथून तुम्हाला टोकियो स्काय ट्रीच्या वरती जायचं असेल ऑब्झर्वेशन डेकसाठी तर तिकडे जायसाठी रस्ता आहे. सो मला तिथे ऑब्झर्वेशन डेकमध्ये जायचं नाही आहे, तर मग मी इकडे आलेली आहे. दिस इज इज व्हेरी व्हेरी नाईस. म्हणजे हा पण एक मॉल आहे आणि हे आहे टोकियो स्काय ट्री. सो इथून आतमध्ये जाऊन यू कॅन गो टू अप आणि ऑब्झर्वेशन डेकच्या इथे जाऊ शकतो. अमेझिंग राईट. दिस इज द टोकियो स्काय ट्री. टोकियो स्काय ट्रीच्या इथे आणि इथे वरती ऑब्झर्वेशन डेकसाठी लोक जातात. इथून एंट्रन्स आहे, जिथून तुम्हाला तिकीट घ्यायची असते आणि तिकीट घेऊन ऑब्झर्वेशन डेकसाठी जायचं. तर मला जायचं इच्छा नाही आहे, सो मी खालीच बघणार आहे आणि मग नंतर मी जाणार आहे. येस. मस्त आहे, ब्युटिफुल वेदर आहे इथे. आणि येस, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.